तुम्ही कधी विचार केलाय का? काही लोक भरपूर पैसा कमावतात, पण काही वर्षातच पुन्हा आर्थिक अडचणीत सापडतात. तर काही लोक साध्या उत्पन्नावरही आयुष्यभर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतात. असं का होतं? यशाचं रहस्य फक्त किती पैसा कमावला यामध्ये नसतं, तर त्या पैशाबद्दल तुम्ही कसा विचार करता यामध्ये असतं. आज आपण पैशाचं असं मानसशास्त्र समजून घेणार आहोत, जे शाळेत शिकवलं जात नाही, पण ज्यामुळे तुमचं संपूर्ण आर्थिक आयुष्य बदलू शकतं. आपल्यापैकी बहुतेक लोकांना वाटतं की श्रीमंत होण्यासाठी उच्च शिक्षण, मोठा व्यवसाय किंवा खूप मोठा पगार आवश्यक असतो. पण वास्तव थोडं वेगळं आहे. पैसा हा फक्त गणिताचा विषय नाही. तो आपल्या सवयी, भावना, निर्णय आणि संयम यांच्याशी जोडलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पैशाबद्दलचे काही असे धडे पाहणार आहोत, जे तुमचं आर्थिक भविष्य अधिक मजबूत बनवू शकतात. चला सुरुवात करूया. पैसा कमावणे सोपं, पण टिकवणे कठीण. आपल्यापैकी बहुतेक लोक लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत मोठे होतात: चांगला अभ्यास कर, चांगली नोकरी मिळव आणि भरपूर पैसे कमाव. त्यामुळे आपलं संपूर्ण लक्ष पैसा कमावण्यावर केंद्रित होतं. पण एक प्रश्न आपण स्वतःला फार कमी वेळा विचारतो: कमावलेला पैसा टिकवायचा कसा? खरं सांगायचं तर पैसा कमावणं आणि पैसा टिकवणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोक मेहनत करून, व्यवसाय करून किंवा नोकरीत प्रगती करून भरपूर पैसा कमावतात. पण त्यांच्यापैकी काही जण काही वर्षांनंतर पुन्हा आर्थिक अडचणीत सापडतात. कारण त्यांना पैसा कमावता आला, पण तो टिकवता आला नाही. समजा रोहन नावाचा एक तरुण आहे. त्याला कंपनीकडून मोठा बोनस मिळाला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली. हा आनंदाचा क्षण होता. पण त्या आनंदात त्याने विचार न करता खर्च करायला सुरुवात केली. नवीन स्मार्टफोन, महागडी बाईक, ब्रँडेड कपडे, महागड्या पार्ट्या आणि सोशल मीडियावर दाखवण्यासाठी अनेक वस्तू त्याने विकत घेतल्या. काही महिन्यातच त्याच्या बोनसची मोठी रक्कम संपली. 2 वर्षांनी जेव्हा एखादी अचानक आर्थिक अडचण आली, तेव्हा रोहनकडे ना पुरेशी बचत होती, ना गुंतवणूक. त्याने कमावलेला पैसा त्याला काही काळ आनंद देऊन गेला, पण भविष्यासाठी कोणतीही सुरक्षितता देऊ शकला नाही. आता दुसऱ्या बाजूला अमितकडे पाहूया. अमितलाही जवळपास तितकाच बोनस मिळाला होता, पण त्याने वेगळा विचार केला. त्याने काही रक्कम आपत्कालीन निधीसाठी बाजूला ठेवली. काही पैसे गुंतवणुकीत टाकले. स्वतःच्या आनंदासाठीही थोडा खर्च केला, पण संपूर्ण रक्कम उधळली नाही. त्याला माहीत होतं की पैसा फक्त आजसाठी नाही, तर उद्यासाठीही असतो. काही वर्षांनी अमितची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत झाली. त्याच्याकडे बचत होती, गुंतवणूक होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे आर्थिक आत्मविश्वास होता. त्याने कमावलेल्या पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवलं. यात आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो: मोठं उत्पन्न असणं म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहोत असं नाही. अनेक वेळा कमी उत्पन्न असलेले पण शिस्तबद्ध लोक जास्त सुरक्षित आणि स्थिर आयुष्य जगतात, कारण ते प्रत्येक रुपयाचा योग्य उपयोग करतात. पैसा कमावण्यासाठी मेहनत, कौशल्य आणि संधी लागते, पण पैसा टिकवण्यासाठी शिस्त, संयम आणि योग्य सवयी लागतात. जो माणूस प्रत्येक वेळी उत्पन्न वाढल्यावर खर्च वाढवतो, त्याच्याकडे कितीही पैसा आला तरी तो कमीच पडतो. पण जो माणूस बचत आणि गुंतवणुकीची सवय लावतो, त्याच्याकडे हळूहळू संपत्ती निर्माण होऊ लागते. म्हणून लक्षात ठेवा,
आर्थिक यश हे फक्त किती पैसा कमावला यावर अवलंबून नसतं. ते कमावलेल्या पैशाचं व्यवस्थापन किती शहाणपणाने केलं यावर अवलंबून असतं. पैसा कमावणं ही एक कला आहे, पण पैसा टिकवणं ही आयुष्यभर उपयोगी पडणारी सवय आहे. आणि ही सवयच शेवटी आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाते. चॅप्टर 2, संपत्ती आणि दिखावा. यात मोठा फरक आहे. आजच्या डिजिटल युगात आपण दिवसातून अनेक तास सोशल मीडियावर घालवतो. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्मवर आपल्याला सतत अशा लोकांचे व्हिडिओ आणि फोटो दिसतात ज्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत, आलिशान घरे आहेत, ब्रँडेड कपडे आहेत आणि लक्झरी जीवनशैली आहे. हे पाहून आपल्याला अनेकदा वाटतं की हेच खऱ्या संपत्तीचं लक्षण आहे. पण वास्तवात संपत्ती आणि दिखावा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बहुतेक लोक जे पाहतात त्यावर विश्वास ठेवतात. जर एखाद्या व्यक्तीकडे महागडी कार असेल तर आपण लगेच समजतो की तो खूप श्रीमंत आहे. पण आपल्याला त्या कारमागची खरी गोष्ट माहिती नसते. कदाचित ती कार कर्जावर घेतलेली असेल. कदाचित त्या व्यक्तीला दर महिन्याला मोठे हप्ते भरावे लागत असतील. बाहेरून तो श्रीमंत दिसत असला तरी आतून तो आर्थिक तणावात असू शकतो. खरी संपत्ती ती नसते जी लोकांना दिसते. खरी संपत्ती ती असते जी पडद्यामागे तयार होत असते. बँक खात्यातील बचत, योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक, आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवलेला निधी आणि कर्जमुक्त आयुष्य ही खरी संपत्तीची चिन्हे आहेत. पण या गोष्टी सोशल मीडियावर दिसत नाहीत. त्यामुळे लोक त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. समजा 2 मित्र आहेत, राहुल आणि समीर. दोघांनाही काही वर्षांच्या मेहनतीनंतर चांगली रक्कम मिळते. राहुलला लोकांसमोर आपली प्रगती दाखवायची असते. त्यामुळे तो मोठं कर्ज घेऊन महागडी कार विकत घेतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. लोक त्याचं कौतुक करतात. सर्वांना वाटतं की राहुल खूप यशस्वी झाला आहे. दुसरीकडे समीर तोच पैसा गुंतवणुकीत वापरतो. तो साधी जीवनशैली ठेवतो. त्याच्याकडे दाखवण्यासाठी महागडी कार नाही, ना सोशल मीडियावर आकर्षक फोटो आहेत. पण तो नियमितपणे बचत करतो, गुंतवणूक वाढवतो आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला मजबूत बनवतो. 5 ते 10 वर्षांनंतर चित्र पूर्णपणे बदललेलं असतं. राहुल अजूनही कर्जाचे हप्ते भरत असतो, तर समीरच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झालेली असते. राहुल श्रीमंत दिसत होता, पण समीर खऱ्या अर्थाने श्रीमंत बनत होता. हीच संपत्ती आणि दिखावा यांच्यातली सर्वात मोठी तफावत आहे. दिखावा लोकांना प्रभावित करतो, पण संपत्ती आयुष्य सुरक्षित बनवते. दिखावा तात्पुरता असतो, तर संपत्ती दीर्घकालीन असते. दिखाव्यासाठी खर्च करावा लागतो, पण संपत्ती निर्माण करण्यासाठी संयम आणि शिस्त आवश्यक असते. आज अनेक लोक इतरांना प्रभावित करण्यासाठी पैसा खर्च करतात. पण खरी आर्थिक प्रगती तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण इतरांना प्रभावित करण्यापेक्षा स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. कारण शेवटी लोकांना दिसणाऱ्या वस्तू तुमचं आयुष्य बदलत नाहीत, पण तुमची बचत, गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षा तुमचं भविष्य घडवतात. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी गोष्ट संपत्ती नसते. खऱ्या संपत्तीचा आवाज मोठा नसतो. ती शांतपणे, हळूहळू आणि सातत्याने तयार होत असते. आणि जो माणूस दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देतो, तोच दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतो. 3. संयम ही सर्वात मोठी आर्थिक ताकद आहे. आजचं जग वेगानं धावत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे प्रत्येक गोष्ट काही सेकंदात मिळू लागली आहे. एखादी वस्तू हवी असेल तर एका क्लिकवर ती घरी येते. माहिती हवी असेल तर काही क्षणात मिळते.
या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की लोकांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. पण एक गोष्ट अशी आहे जी घाईनं मिळत नाही, आणि ती म्हणजे आर्थिक यश. आज अनेक लोक श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात, पण त्यांना ते शक्य तितक्या कमी वेळात साध्य करायचं असतं. त्यामुळे ते जलद नफा देण्याचं आश्वासन देणाऱ्या योजना, धोकादायक गुंतवणुका किंवा शॉर्टकटच्या मागे धावतात. काही वेळा त्यांना सुरुवातीला थोडा फायदा होतोही, पण दीर्घकाळात अशा घाई गडबडीच्या निर्णयांमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. संयमाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण एका शेतकऱ्याचं उदाहरण पाहूया. शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा त्याला माहीत असतं की उद्या त्याला पीक मिळणार नाही. तो नियमितपणे पाणी देतो, खत घालतो, पिकाची काळजी घेतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. कारण त्याला माहिती असतं की निसर्गाचं काही नियम आहेत आणि त्या नियमानुसारच फळ मिळणार आहे. जर त्यानं घाई केली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पैशांच्या बाबतीतही हेच सत्य लागू होतं. गुंतवणूक ही एखाद्या झाडासारखी असते. सुरुवातीला तिची वाढ फारशी दिसत नाही. अनेक लोक याच टप्प्यावर निराश होतात. त्यांना वाटतं की काहीच फायदा होत नाही आणि ते गुंतवणूक थांबवतात. पण जे लोक संयम ठेवतात आणि सातत्यानं गुंतवणूक करत राहतात, त्यांना काही वर्षांनी त्याचं आश्चर्यकारक परिणाम दिसू लागतात. समजा 2 मित्र आहेत, विकास आणि अमोल. दोघांनीही समान रक्कम गुंतवायला सुरुवात केली. काही महिन्यात मोठा परतावा मिळाला नाही म्हणून विकासनं गुंतवणूक काढून घेतली आणि दुसऱ्या जलद नफा देणाऱ्या योजनेच्या मागे धावायला सुरुवात केली. पण अमोलनं संयम ठेवला. त्यानं नियमित गुंतवणूक सुरू ठेवली आणि बाजारातील चढउतारांकडे फारसं लक्ष दिलं नाही. 10 वर्षांनंतर अमोलची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली होती, तर विकास अजूनही नवीन संधी शोधण्यात व्यस्त होता. दोघांमध्ये फरक बुद्धिमत्तेचा नव्हता, फरक होता तो संयमाचा. खरं तर आर्थिक यशासाठी नेहमीच असामान्य बुद्धिमत्ता लागते असं नाही. अनेक वेळा साधे पण सातत्यपूर्ण निर्णय घेणारे लोक अधिक यशस्वी ठरतात, कारण ते भावनांच्या आहारी जात नाहीत आणि वेळेला आपलं काम करू देतात. आजच्या काळात सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे संयम. प्रत्येकजण वेगानं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण खऱ्या अर्थानं संपत्ती निर्माण करणारे लोक वेळेची ताकद समजून घेतात. ते एका रात्रीत श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते दररोज एक छोटं पाऊल उचलतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. म्हणून लक्षात ठेवा, आर्थिक यशाचा प्रवास हा शर्यत नसून मॅरेथॉन आहे. जो माणूस संयमानं, शिस्तीनं आणि सातत्यानं पुढे जातो, तोच शेवटी मोठी संपत्ती निर्माण करतो. कधीकधी आर्थिक यशाचं गुपित जास्त माहिती असण्यात नसतं, तर योग्य वेळेची वाट पाहण्याच्या क्षमतेत असतं. आणि हीच क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढे येऊन जाऊ शकते. चॅप्टर 4, चक्रवाढीची जादू. जगात जर एखादी अशी आर्थिक शक्ती असेल जी शांतपणे काम करते पण कालांतराने मोठे चमत्कार घडवू शकते, तर ती म्हणजे चक्रवाढ. अनेक लोक संपत्ती निर्माण करण्यासाठी मोठ्या पगाराचा, मोठ्या व्यवसायाचा किंवा एका रात्रीत श्रीमंत बनवणाऱ्या संधींचा शोध घेतात. पण खऱ्या अर्थाने मोठी संपत्ती निर्माण करणारी गोष्ट अनेकदा खूप साधी असते: सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि वेळ. कल्पना करा की तुम्ही आजपासून दर महिन्याला फक्त 5,000 रुपये गुंतवायला सुरुवात करता. सुरुवातीचे काही महिने किंवा काही वर्ष पाहिल्यास फारसा फरक जाणवणार नाही. तुमची गुंतवणूक थोडी थोडी वाढत राहील. अनेक लोक याच टप्प्यावर निराश होतात. त्यांना वाटतं की एवढ्या कमी वाढीसाठी इतका संयम का ठेवायचा? पण चक्रवाढीची खरी जादू इथेच सुरू होते. सुरुवातीला तुम्ही जे पैसे गुंतवता त्यावर तुम्हाला काही परतावा मिळतो. पुढच्या वर्षी फक्त मूळ रकमेवरच नाही,
तर त्या परताव्यावरही परतावा मिळू लागतो. म्हणजेच तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लागतो. कालांतरानं ही प्रक्रिया वेगानं वाढू लागते आणि एका टप्प्यावर पैसा स्वतःच पैसा निर्माण करू लागतो. हे अगदी डोंगरावरून खाली फिरणाऱ्या हिमगोळ्यासारखं असतं. सुरुवातीला तो खूप छोटा असतो, त्याची वाढ फारशी जाणवत नाही. पण जसजसा तो पुढे सरकत राहतो तसतसा त्याच्यावर अधिक बर्फ जमा होतो. काही वेळानंतर तो इतका मोठा होतो की त्याचा आकार आणि वेग दोन्ही आश्चर्यकारक वाटतात. समजा 2 मित्र आहेत, सचिन आणि निलेश. दोघेही 25 वर्षांचे असताना कामाला लागतात. सचिन दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवायला सुरुवात करतो आणि नियमितपणे गुंतवत राहतो. निलेश विचार करतो की अजून वेळ आहे, नंतर सुरू करू. तो 10 वर्षांनी गुंतवणूक सुरू करतो. दोघेही समान रक्कम गुंतवत असले तरी निवृत्तीच्या वेळी सचिनकडे निलेशपेक्षा खूप जास्त संपत्ती असते. कारण सचिनने चक्रवाढीला जास्त वेळ दिला होता. यातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. चक्रवाढीमध्ये रकमेपेक्षा वेळ जास्त महत्त्वाचा असतो. अनेक लोक विचार करतात की मोठी गुंतवणूक केल्याशिवाय मोठी संपत्ती निर्माण होऊ शकत नाही. पण वास्तवात लहान रक्कम नियमितपणे आणि दीर्घकाळ गुंतवली तर तिचे परिणाम आश्चर्यकारक असू शकतात. बहुतेक लोक चक्रवाढीची ताकद कमी लेखतात, कारण तिचे परिणाम सुरुवातीला फार छोटे दिसतात. पहिल्या काही वर्षात वाढ संथ असते, पण नंतर ती वाढ वेगानं होऊ लागते. म्हणूनच अनेक लोक शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याआधीच हार मानतात आणि सर्वात मोठा फायदा गमावून बसतात. आर्थिक यशासाठी नेहमी मोठे निर्णय घेण्याची गरज नसते. कधीकधी छोट्या पण सातत्यपूर्ण सवयीच सर्वात मोठा फरक निर्माण करतात. दर महिन्याला थोडी बचत, नियमित गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन, हे 3 घटक मिळून चक्रवाढीची जादू निर्माण करतात. म्हणून लक्षात ठेवा, संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात मोठा मित्र म्हणजे वेळ. जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल आणि जितका जास्त काळ संयम ठेवाल, तितकी चक्रवाढ तुमच्यासाठी अधिक शक्तिशाली ठरेल. आज केलेली छोटी गुंतवणूक उद्या मोठ्या आर्थिक स्वातंत्र्याचं रूप घेऊ शकते. आणि हीच चक्रवाढीची खरी जादू आहे. चॅप्टर 5. आर्थिक निर्णयांमध्ये भावना महत्त्वाच्या असतात. जेव्हा पैशांचा विषय येतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण प्रत्येक निर्णय पूर्णपणे विचार करून आणि तर्कशुद्धपणे घेतो. आपल्याला असं वाटतं की आपण आकडे, माहिती आणि गणिताच्या आधारावर निर्णय घेत आहोत. पण वास्तव थोडं वेगळं आहे. आर्थिक निर्णयांवर आपल्या भावना, भीती, लोभ, उत्साह आणि आत्मविश्वास यांचा खूप मोठा प्रभाव असतो. खरं तर अनेक वेळा लोक पैशांबाबत चुकीचे निर्णय माहितीच्या अभावामुळे घेत नाहीत, तर भावनांच्या प्रभावाखाली घेतात. बाजारात जेव्हा तेजी असते आणि सर्वत्र नफ्याच्या बातम्या ऐकू येतात, तेव्हा लोकांमध्ये लोभ वाढतो. त्यांना वाटू लागतं की आता प्रत्येक गुंतवणुकीतून भरपूर पैसा मिळणार आहे. त्यामुळे ते विचार न करता जास्त पैसे गुंतवू लागतात. दुसरीकडे जेव्हा बाजारात घसरण सुरू होते तेव्हा भीती निर्माण होते. लोकांना वाटू लागतं की त्यांचे सर्व पैसे बुडतील आणि या भीतीमुळे ते घाईघाईने चुकीचे निर्णय घेतात. समजा एका व्यक्तीने शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. काही महिन्यानंतर बाजार अचानक खाली येतो आणि त्याच्या गुंतवणुकीची किंमत कमी होते. तो दररोज आपलं खाते तपासतो आणि लाल रंगात दिसणारे आकडे पाहून घाबरतो. त्याच्या मनात सतत एकच विचार सुरू असतो, जर अजून नुकसान झालं तर. या भीतीमुळे तो आपली गुंतवणूक लगेच विकून टाकतो. असं केल्याने त्याचं नुकसान तात्पुरतं राहत नाही, तर कायमचं होतं. कारण त्याने कमी किमतीत विक्री करून
तोटा निश्चित केला असतो. काही महिन्यांनंतर किंवा काही वर्षांनंतर बाजार पुन्हा वर गेला तरी त्याला त्याचा फायदा मिळत नाही. याच परिस्थितीत दुसरा एखादा गुंतवणूकदार शांत राहतो. त्याला माहिती असतं की बाजारात चढउतार होणं ही सामान्य गोष्ट आहे. तो अल्पकालीन भीतीकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करतो. तो घाईघाईने निर्णय घेत नाही. कालांतराने बाजार पुन्हा सुधारतो आणि त्याच्या संयमाचं फळ त्याला मिळतं. हे फक्त गुंतवणुकीपुरतं मर्यादित नाही. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण अनेक आर्थिक निर्णय भावनांच्या प्रभावाखाली घेतो. एखादी वस्तू खरोखर गरजेची नसतानाही अचानक आकर्षण वाटल्यामुळे आपण ती विकत घेतो. कधी इतरांशी तुलना करून अनावश्यक खर्च करतो. कधी एखाद्या भीतीमुळे बचत करण्याऐवजी पैसा निष्क्रिय ठेवतो. हे सर्व निर्णय भावनांमुळे घेतले जातात. यशस्वी लोक आणि इतर लोक यांच्यातील एक मोठा फरक म्हणजे त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. ते बाजारातील प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया देत नाहीत. ते प्रत्येक चढउताराला घाबरत नाहीत. ते दीर्घकालीन विचार करतात आणि भावनांपेक्षा नियोजनावर विश्वास ठेवतात. म्हणून लक्षात ठेवा, आर्थिक यश फक्त योग्य शेअर निवडण्यात, योग्य गुंतवणूक शोधण्यात किंवा जास्त पैसा कमावण्यात नसतं. त्यामागे योग्य मानसिकता असणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण बाजार, अर्थव्यवस्था आणि परिस्थिती बदलत राहतील. पण जो व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो तोच दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतो. शेवटी पैशांच्या जगात सर्वात मोठी लढाई बाजाराशी नसते तर स्वतःच्या मनाशी असते. आणि जो ही लढाई जिंकतो तोच खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करतो. चॅप्टर 6. आर्थिक स्वातंत्र्य हे पैशाचं अंतिम उद्दिष्ट आहे. जेव्हा आपण पैशाबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सहसा महागड्या गाड्या, मोठे बंगले, ब्रँडेड कपडे आणि आलिशान जीवनशैलीची चित्र उभी राहतात. समाजानेही अनेक वर्षांपासून आपल्याला हेच शिकवलं आहे की जास्त पैसा म्हणजे जास्त वस्तू. त्यामुळे अनेक लोक आयुष्यभर अधिक पैसा कमावण्याच्या शर्यतीत धावत राहतात. पण एक प्रश्न फार कमी लोक स्वतःला विचारतात: पैसा नेमका कशासाठी? खरं तर पैशाचा सर्वात मोठा फायदा महागड्या वस्तू खरेदी करण्यात नसतो. पैशाचा खरा उद्देश म्हणजे स्वातंत्र्य. आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतःच्या इच्छेनं घेण्याचं स्वातंत्र्य, कुणाच्याही दबावाखाली न जगण्याचं स्वातंत्र्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीतीशिवाय जगण्याचं स्वातंत्र्य. कल्पना करा की एखादी व्यक्ती अशा नोकरीत काम करत आहे जी त्याला अजिबात आवडत नाही. रोज सकाळी उठून कामावर जाणं त्याच्यासाठी ओझं बनलं आहे. पण त्याच्याकडे बचत नाही, गुंतवणूक नाही आणि आर्थिक सुरक्षा नाही. त्यामुळे त्याला ती नोकरी सोडण्याची हिंमत होत नाही. कारण त्याला भीती वाटते की पुढचा खर्च कसा भागवायचा. दुसरीकडे अशी व्यक्ती आहे जिने अनेक वर्ष शिस्तबद्धपणे बचत केली आहे, योग्य ठिकाणी गुंतवणूक केली आहे आणि आर्थिक सुरक्षा निर्माण केली आहे. जर तिला एखादं काम आवडेनासं झालं तर ती नवीन संधी शोधू शकते. ती केवळ पैशासाठी निर्णय घेत नाही तर स्वतःच्या आनंदासाठी निर्णय घेऊ शकते. हाच आर्थिक स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काम न करता बसलं नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे निवडण्याची ताकद असणं. तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात काम करण्याचं स्वातंत्र्य, नवीन कौशल्य शिकण्याचं स्वातंत्र्य, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वातंत्र्य किंवा गरज पडल्यास काही काळ विश्रांती घेण्याचं स्वातंत्र्य. याशिवाय आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला मानसिक शांतताही देतं. अचानक एखादा वैद्यकीय खर्च आला, नोकरी गेली किंवा व्यवसायात अडचण आली तरी तुम्ही घाबरत नाही. कारण तुम्हाला माहीत असतं की तुमच्याकडे सुरक्षिततेचं कवच आहे.
ही भावना कोणत्याही महागड्या वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान असते. कुटुंबाच्या बाबतीतही आर्थिक स्वातंत्र्याचं महत्त्व खूप मोठं आहे. अनेक लोक अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी इतके व्यस्त होतात की त्यांच्याकडे कुटुंबासाठी वेळच उरत नाही. पण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्यक्तीला आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, कारण त्याला प्रत्येक निर्णय फक्त पैशाच्या आधारावर घ्यावा लागत नाही. आज अनेक लोक पैसा कमावण्याला अंतिम ध्येय समजतात, पण पैसा हा अंतिम ध्येय नसून एक साधन आहे. त्या साधनाचा उपयोग करून तुम्ही अधिक चांगलं, अधिक स्वतंत्र आणि अधिक समाधानकारक आयुष्य जगू शकता. खऱ्या अर्थाने श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा असतो. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचं स्वातंत्र्य असतं. म्हणून लक्षात ठेवा, आर्थिक यशाचं मोजमाप तुमच्या गाडीच्या किमतीने किंवा बँक खात्यातील आकड्यांनी होत नाही. ते मोजलं जातं तुमच्या निवडीच्या स्वातंत्र्यानं, मनःशांतीनं आणि तुमच्या आयुष्याला स्वतःच्या अटींवर जगण्याच्या क्षमतेनं. आणि हेच आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैशाचं अंतिम आणि सर्वात मौल्यवान उद्दिष्ट आहे. 7. तुलना करणं थांबवा. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात तुलना करणं खूप सोपं झालं आहे. काही सेकंदात आपण शेकडो लोकांचं आयुष्य पाहू शकतो. कोणीतरी नवीन कार घेतलेली असते, कोणीतरी परदेशात फिरायला गेलेला असतो, तर कोणीतरी नवीन घर किंवा महागडा फोन विकत घेतलेला असतो. हे सगळं पाहताना नकळत आपण स्वतःची तुलना इतरांशी करायला लागतो. आणि याच ठिकाणापासून अनेक आर्थिक समस्यांची सुरुवात होते. समजा तुमच्या शेजाऱ्यानं नवीन कार घेतली. तुम्हाला आधी तुमची जुनी कार पूर्णपणे योग्य वाटत होती, पण आता अचानक तुम्हाला ती जुनी वाटू लागते. तुमचा मित्र नवीन स्मार्टफोन घेतो आणि तुमचा फोन अपुरा वाटू लागतो. सोशल मीडियावर एखाद्याचं मोठं घर पाहिलं की आपल्या घराबद्दल असमाधान वाटू लागतं. वस्तू बदललेल्या नसलेल्या, पण आपल्या विचारांमध्ये बदल झालेला असतो. तुलना ही अनेकदा आपल्या गरजा आणि इच्छा यांच्यातील सीमारेषा पुसून टाकते. आपल्याला खरंच एखादी गोष्ट हवी आहे का, की फक्त दुसऱ्याकडे आहे म्हणून ती आपल्यालाही हवी आहे हे समजेनासं होतं. परिणामी अनेक लोक अनावश्यक खर्च करतात, कर्ज घेतात आणि आर्थिक तणाव वाढवून घेतात. एक छोटंसं उदाहरण पाहूया. 2 मित्र आहेत, अभिजित आणि करण. दोघांचं उत्पन्न जवळपास सारखंच आहे. अभिजित स्वतःच्या आर्थिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करतो. तो बचत करतो, गुंतवणूक करतो आणि आपल्या भविष्यासाठी नियोजन करतो. दुसरीकडे करण सतत इतरांकडे पाहत असतो. मित्रांनी काय घेतलं, कोण कुठे फिरायला गेला, कोणाची जीवनशैली कशी आहे यावर त्याचं लक्ष असतं. त्यामुळे तो अनेकदा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतो. 10 वर्षानंतर अभिजितकडे मजबूत बचत, चांगली गुंतवणूक आणि आर्थिक स्थैर्य असतं, तर करण अजूनही कर्ज फेडण्यात आणि इतरांशी स्पर्धा करण्यात व्यस्त असतो. दोघांमध्ये फरक उत्पन्नाचा नव्हता, तर विचारसरणीचा होता. खरं तर प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास वेगळा असतो. कुणाची पार्श्वभूमी वेगळी असते, कुणाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, तर कुणाला वेगळ्या संधी मिळालेल्या असतात. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं म्हणजे 2 वेगवेगळ्या पुस्तकांची तुलना करण्यासारखं आहे. प्रत्येकाची कथा वेगळी असते. आर्थिकदृष्ट्या यशस्वी लोक एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतात. त्यांना इतरांपेक्षा पुढे जायचं नसतं, तर कालच्या स्वतःपेक्षा चांगलं व्हायचं असतं. ते स्वतःची प्रगती मोजतात. गेल्या वर्षीपेक्षा जास्त बचत झाली का? गुंतवणूक वाढली का? आर्थिक शिस्त सुधारली का? ते याकडे लक्ष देतात. जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करणं थांबवता,
तेव्हा तुमच्या आयुष्यात एक वेगळी शांतता येते. तुम्ही स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू लागता. तुमचे निर्णय इतरांना प्रभावित करण्यासाठी नसतात, तर स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी असतात. आणि याच क्षणापासून खरी आर्थिक प्रगती सुरू होते. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्पर्धा करून कोणीही कायमचं समाधानी होऊ शकत नाही. कारण नेहमीच कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत, जास्त यशस्वी किंवा जास्त प्रसिद्ध असणार आहे. पण जर तुम्ही स्वतःच्या प्रगतीशी स्पर्धा केली, तर प्रत्येक दिवस तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आर्थिक यशाचा खरा मार्ग तुलना करण्यात नाही, तर स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात आहे. चला, आजचे मुख्य धडे पुन्हा एकदा पाहूया. पैसा कमावण्यापेक्षा तो टिकवणं महत्त्वाचं आहे. दिखावा आणि संपत्ती वेगवेगळी असतात. संयम हा आर्थिक यशाचा पाया आहे. चक्रवाढ दीर्घकाळात चमत्कार घडवते. भावना आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकतात. आर्थिक स्वातंत्र्य हेच पैशाचं खरं उद्दिष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. लक्षात ठेवा, श्रीमंत होणं ही एखादी एक दिवसात घडणारी घटना नाही. तो हजारो छोट्या आणि योग्य निर्णयांचा परिणाम असतो. आज घेतलेला एक छोटासा आर्थिक निर्णय पुढील 10 वर्षांनंतर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून सुरुवात करण्यासाठी परिपूर्ण वेळेची वाट पाहू नका. आजच सुरुवात करा, कारण भविष्यातील श्रीमंत व्यक्ती तुमच्यातच लपलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा